आमदार साहेब, आता तुम्ही सलग 7-8 तास एका ठिकाणी बसून राहिलात. अक्षरशः या योजनेचे 12 वाजले आहेत. ना ठेकेदार नीट काम करत, ना अधिकारी धड जागेवर थांबत. आपण तालुक्याचे आमदार आहात. हा विषय कसा मार्गी लागेल आणि सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल, लोकांना प्यायला पाणी कसं मिळेल? एक महिला तर असं म्हणाली, आम्ही मेल्यावर आम्हाला जल मिळेल का? बघा, आजचा विषय गंभीर होता म्हणून मी 8 तास एका जागेवर बसलो. कुठलाही लोकप्रतिनिधी 8 तास एका जागेवर खेळ बसणार नाही, पण बाब गंभीर आहे. आणि ज्या अपेक्षेने आज सन्माननीय केंद्र आणि राज्याने ही एवढी मोठी स्कीम खाली आणली, पण इथला मध्यस्थी जो आहे तो मध्यस्थी घटक जर त्याच्याकडे व्यावसायिक पाहत असेल तर ते सर्वसामान्य जनतेचं दुर्दैव आहे. एका ठेकेदाराला जर 20-20 कामं वाटली असतील, मला सांगा कुठलाही जगातला माणूस एका वेळेला 20 कामं पूर्ण करू शकत नाही. ही सिस्टमची चूकच आहे आणि हे एवढ्या मोठी गंभीर चूक आहे की याच्यावर फार बारकाईने देऊन आम्ही सगळी मंडळी याच्यावर लक्ष घातलेलं आहे. मी सर्वांना डेडलाईन दिलेली आहे. अधिकारी बोलले त्यातल्या काही आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहे की आता कामं तर वाटून झाली, सर्व काही चाललं आहे, त्याचे आढावे घेतलेले आहे दिवसभरामध्ये बसून. काही कामं नळ पाणी योजना चालू झालेली आहे, काही पूर्णत्वाला मार्गावर आहे आणि काही तर अजिबातच सुरुवात नाही. आणि काही लोकांनी नुसते मंडळ आपले पाईप टाकलेत, पाईपापुरते पैसे घेऊन गेले, तर बाकीच ना विहीर केली ना टाकी केली ना पाण्याचा स्रोत उभा केला. हे पण बाब गंभीर आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की या सगळ्या बाबतीत काही ठेकेदार जुमानत नाही, कोण घेत नाही, सरपंचाशी नीट विचारत नाही, सरपंच ग्रामसेवकांना सन्मान देत नाही. आलेली योजना ही शासनाची योजना आहे आणि ती ग्रामपंचायतीच्या चौकटीमध्ये होते आणि ग्रामपंचायतच्या असलेल्या रहिवाशांसाठी होते. तर त्यांना तुम्ही जवळ बोलवलं पाहिजे आणि काम वाटणाऱ्या प्रत्येक या जलजीवनच्या अधिकाऱ्यांनी त्या सरपंचांना सर्वांबरोबर बोलवून ग्रामसेवकाला बोलवून आणि मग त्या ठेकेदारची ओळख करून हा तुमचा आजपासून ठेकेदार आहे, ही त्याची ऑर्डर आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम करा. त्याला पाण्याचा स्रोत कसा आहे, काय हे सगळ्या गोष्टीचे अनुभव त्याला सांगितले पाहिजे. गावचा राहणारा कुठलाही नागरिक हा स्वतःचं गाव जास्त प्रमाणामध्ये जाणतो, कारण त्याला तिथले सगळे चढउतार माहीत असतात. तर त्याचा तो सन्मान ठेवला गेला नाही, त्यामुळं त्रुटी आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पण मी याच्यावर लक्ष घातलेले आहे. काही कॉन्ट्रॅक्टर काम अर्धवट सोडून निघून गेले, ते यश नाही बरेचसे. त्याची आता आम्ही यादी बनवलेली आहे, मी ते पण सांगितलेली आहे. तर काही ग्रामसेवक आज मीटिंगला याचं गांभीर्य घेऊन आलेलं नाही, तर त्यांच्यावर सुद्धा मी काही त्यांना प्रशिक्षणाला पात्र केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढचा कारभार हा गलथान कारभार होता इथून मागचा, तो आता ट्रॅकवर येईल. आणि कोणतीही गोष्ट जे बिघडलेली आहे, म्हणजे बिघडलेली गोष्ट जागेवाला थोडासा वेळ लागतोच, पण आमचा हेतू प्रामाणिक आहे. आज आम्ही सगळी मंडळी बसलो, अधिकारी बसले, आमचे सरपंच विषय म्हणजे सगळे आज बसले, व्हिडिओ सगळे आपले जे ग्रामसेवक सगळे आले आणि सगळ्या स्तरावर चर्चा झाली आणि याच्यामध्ये 100% तुम्हाला रिझल्ट येईल. सर्व जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या जलजीवनची सर्वात जास्त जर इफेक्टेड गाव जर कुणाच्या तालुक्यामध्ये असेल तर ते जुन्नर तालुक्यामध्ये आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे ह्या इफेक्ट लक्षात घेऊन त्याच्यावर सुसूत्रता आणणं आणि चांगलं काम करणं हे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. मागच्या कुणाच्याही बाबतीमध्ये आता काही न बोलता या सिस्टीमला कसं रन करायचं, त्याच्या त्रुटी कशा कमी करायच्या आणि कुणाच्या जबाबदाऱ्या कशा निश्चित करायच्या. कदाचित काही लोक ब्लॅकलिस्टेड पण याच्यामध्ये होते, नाईविलाज आहे. काही अधिकारी ब्लॅकलिस्टेड होते, नाईविलाज आहे. तर या सगळ्या गोष्टी होणार आहे आणि मी ही गंभीर बाब जिल्हा लेवलला आणि विषय म्हणजे महाराष्ट्र लेवलला निश्चितपणे हे आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी मांडेल आणि हे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही. सरकारचा प्रतिनिधी आणत आले आणि जबाबदारीने काम करू. बेशिस्त अधिकारी आणि ठेकेदार भविष्यकाळात वठणीवर आलेले असतील का? 100%. माझा 5 वर्षाचा कार्यकाल तुम्ही पाहिलेला आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो, छत्रपती शिवरायांची भूमीला एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान आहे, ती अस्मिता आहे आपल्या सर्वांची. हा तालुका म्हणायला आमच्या जन्माचा आहे, पण शिवरायांच्या जन्मामुळं हा तालुका हिंदुस्थानाच्या उंचीवर आहे. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये येणारं प्रत्येक काम हे दर्जेदार व्हावं आणि ह्या तालुक्याची सगळी कामाची क्वालिटी ही उत्तम दर्जाची असावी, जेणेकरून हा तालुका आपल्याला मॉडेल करता येईल. माझ्या कामाचा अनुभव तुम्ही मागच्या 2014 ते 2019 घेतला आहे. मी जे दर्जेदार कामं केली त्याला आजही चॅलेंज आलेलं नाही आणि जे काय आता मधल्या 5 वर्षामध्ये घडलं आहे ते आता जे बिघडलं आहे, जे घडलं आहे ते बिघडलेलं आम्ही दुरुस्त करू, कारण तालुक्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि जे लोक समजा त्याच्यामध्ये चुकीचं वागत गेले किंवा व्यावसायिक झाले, अति व्यावसायिक झाले,
त्यांना आम्ही वटणीवर आणू. पण एक गोष्ट निश्चित सांगतो, तालुक्यामध्ये 100% फरक आणि बदल दिसेल. आता थोडा वेळ तर द्यायला पाहिजे. आजारी पडणं माणूस एक गोळी खाली का संध्याकाळपर्यंत बरा होत नाही, त्याला किमान 8 दिवस लागतात. तसंच आहे आज हे कामाची जी पद्धत आहे ती आज जाणून घेतली. आता याच्यावर मी अजून बारीक बसणार आहे. इथून गेल्यानंतर 2 दिवसांनी मी बारकाईने गावाची आणि त्याच्यावर एक स्पेशल फोर्स मी नेमतो माझ्या स्वतःच्या जवळची आणि मला त्या जलजीवनमध्ये मदत करणारी एक म्हणजे कुठलीही कुणाची बाजू न घेता जो स्पॉट सर्वे आपली टीम करणार आहे आणि ते 4ही विभागाला मी पाठवणार आहे. म्हणजे याचा तर रिपोर्ट हे करतीलच, पण माझाही रिपोर्ट मी तयार करणार आहे जेणेकरून मला काय त्यातलं खरं आहे, पाईप कसे वापरलेत, कामं कशी केलीत, विहीर कशी बांधली आणि त्याचा ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने त्या ठिकाणी कागदावर आम्ही रेकॉर्ड तयार करू. आणि कुणाला पैसे अधिकचे गेलेत का, की कोणाला काम करायच्या अगोदरच पैसे गेलेत, किंवा काही लोकांना कामाची फार म्हणजे पैशाची घाई झाली, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही नमूद करू. पण मला आता काळजी वाटते त्या माझ्या आदिवासी भागाची, आदिवासीच्या भागामधली जी कामं आहेत ती जलदगतीने पूर्ण व्हायला पाहिजे. त्या बिचारांना प्यायला पाणी नाही. विषय परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मी आजच्याच मिटिंगमध्ये उद्याच्या असलेल्या टंचाई, चारा, पाणी आणि टँकर या बाबतीतल्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्याच्या लेवलवर आपला प्रस्ताव जुन्नरचा पहिला जायला पाहिजे अशी माझी भावना नेहमीच राहिलेली आहे आणि त्याची सुद्धा कारवाई करण्याचे मी आदेश आज आपल्या सर्वांचे. जुन्नरच्या वेशीपासून तर शिवनेरी किल्लेपर्यंत आपण कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. तुमचं अभिनंदन. पथरोड केलेला आहे. त्या पथरोडवर अनेक भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अपघात होतात. नगरपालिकेने त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत. त्या पथरोडच्या बाजूला खाजगी जीप गाड्या उभ्या राहतात. फक्त शिवजयंतीपुरती कारवाई होते, पुन्हा जैसे ती परिस्थिती निर्माण होते. नाही, भाजीवाल्यांचा आम्ही कायमचा प्रश्न सोडू. त्याही बिचारांचा हातावर पोट आहे. पिकवलेल्या शेतकऱ्याच्या मालाला आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा सगळ्यात मोठा दुवा ती मंडळी आहे. त्यांना आम्ही एक चांगली योग्य ती जागा मी मिळवून देईल. आता CEO प्रशासकीय असल्यामुळे आणि इतर लोकप्रतिनिधी असल्यामुळे नगरपालिकेला त्यामुळे ते कायद्यावर बोट ठेवतात. कायद्यावर बोट ठेवणं गैर नाही आहे, पण दुसऱ्या बाजून त्यांना सांभाळणं पण फार गरजेचं आहे. तर याचा समन्वयाचा धागा आणि त्यातला दुवा समजून मी उद्याच्या 8 दिवस मी सेवशी सांगेल की 8 दिवस त्यांच्या गुणाकडे थोडं दुर्लक्ष करा. 8 दिवसानंतर त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट डिसिजन घेऊ आणि कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावू.